नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बहुचर्चित आपलं मराठा आरक्षणावर काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्या सुनावणी अंतर्गत आता काहीतरी रिझल्ट सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या भरतीवर काय होणार आहे ते आपण याच्यातनं जाणून घेणार. विद्यार्थी मित्रांना असं वाटेल की मराठा आरक्षण आता खूप चालू आहे, तर मग आता त्याचा आणि आपला काय लिंक आहे मित्र, जे आपले विद्यार्थी आहेत मराठा रिझर्वेशनसाठी प्रतीक्षा करताय की कधी एकदाच आम्हाला आरक्षण मिळेल आणि आम्ही पण त्याची सवलत घेऊ शकणार आहे. बट त्याच्यावर आता फायनल निर्णय अजून आलेला नाहीये, तर काय इम्पॅक्ट होणार आहे, काय पुढे कसं होणार आहे, कसं टिकणार आहे ते सगळं याच्यातनं जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा की सुप्रीम कोर्टाचा निकाल काय आलाय. बघा, काल सुनावणी अंतर्गत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की जोपर्यंत याचा फायनल रिझल्ट लागत नाही, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणी अंतर्गत सुप्रीम कोर्टाने काल एक स्टेटमेंट दिला आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की जोपर्यंत याचा फायनल रिझल्ट लागत नाही तोपर्यंत याच्यामध्ये तुम्ही जे काही वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश असतील, बघा वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश आणि कुठलीही गव्हर्नमेंट भरती तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्णय असतील त्याच्या अधीनस्थ असूनच तुम्ही पुढची भरती ही करू शकणार. मग याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय कंटिन्यू म्हणजे हे जी काही भरती प्रक्रिया असणार आहे, भरती प्रक्रिया शासन सर्वोच्च न्यायालय विचारच असणार आहे की आता काय करायचं मग, आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देतील, जसं की वनरक्षक मध्ये झालं, तलाठीमध्ये झालं, जो काही पेसाचा निर्णय होता, पेसासाठी वनरक्षक साठी ओके, सर्वोच्च न्यायालयाने फायनली सांगितलं होतं की ठीक आहे, ह्या ज्या काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही होल्ड करा आणि पुढची भरती तुम्ही कंटिन्यू म्हणजे सुरू ठेवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. म्हणजेच त्याचाच अर्थ हा की सर्वोच्च न्यायालयाच्या अधीनस्थ राहून तुम्ही पुढचे निर्णय घ्या. आता याच्यामध्ये मित्रांनो, हे आरक्षण टिकेल का नाही टिकेल का यावर खूप काही वेगवेगळ्या बाजू आहेत. जसं की पृथ्वीराज चव्हाण यांनी जे आरक्षण दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही, नंतर देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकलं, पण सर्वोच्च न्यायालयात त्याच्यामध्ये क्युरीज काढल्या होत्या. क्युरीज अशा काढल्या होत्या की राज्य मागासवर्ग आयोगाकडून त्यांना मागास म्हणजे जो काही मराठा समाज आहे त्याला मागास घोषित केलेलं नाहीये आणि म्हणून ते आरक्षण तेव्हा टिकलं नाही. आणि म्हणून शिंदे साहेबांचं जे सरकार आलं त्याच्यामध्ये खूप काही मोठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आणि त्या यंत्रणेतनं सर्वे करण्यात आला आणि तिथे जे काही मराठा समाज आहे, मराठा समाजाला मागास दाखवण्यात आला आणि त्याच्यानंतर आता ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हणजे राज्य शासनाकडून तर एक GR आला होता आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाला 10% आरक्षण देण्यात आलं होतं. बट आता जे काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, जो निकाल अजून पेंडिंग आहे, ओके, पुढे ते टिकेल नाही टिकेल या काही खूप गोष्टी आहेत. कारण की जे काही वकील आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी कंटिन्यू त्याच्या विरोधात ऍप्लिकेशन केलेत आणि म्हणून ते कुठेतरी अटकते ही गोष्ट की फायनल स्टेटमेंट यायला. तोपर्यंत विद्यार्थ्यांना ही माहिती द्यायची होती की सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये कंटिन्यू इंटरफेअर करणारे जी काही भरत्या होणार आहेत आपल्या, त्या भरत्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे आदेश येतील आणि त्या आदेशानुसारच पुढची भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.